नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्रदीप अवचार तुमचं सर्वांचं स्वागत करतो माझ्या यूट्यूब चॅनलला। बघा आपल्याकडे जे आहे ना एक प्रश्न आहे, तर प्रश्न काय होता माहिती आहे का की विच ऑफ द फॉलोइंग ऑप्शन्स विल बी यूज्ड इन प्लेस ऑफ द अंडरलाइन पार्ट ऑफ द सेंटेन्स टू करेक्ट इट। म्हणजे काय की एक वाक्य दिलेलं आहे आणि त्या वाक्यामध्ये जे आहे ना हे बघा आपला हेल्पिंग वर्ब दिलेला आहे इज, तर त्याला अंडरलाइन केलेलं आहे आणि त्यांनी काय केलं म्हटलं माहिती आहे काय की हे जे वाक्यामध्ये अंडरलाइन केलेला जो पार्ट आहे ना हा कदाचित चुकीचा असू शकतो। मग तो जर चुकीचा असेल तर ऑप्शन पैकी कुठला ऑप्शन जे आहे योग्य ते आपल्याला वापरायचं आहे, ठीक आहे। असं सांगितलेलं त्यांनी एक्झॅक्ट नाही सांगितलं की चुकीचा आहे किंवा नाही आहे, ते आपल्याला चेक करणं आहे। आता बघा आपण जे आहे याचं उत्तर काढणार आहोत। उत्तर काय आहे की बघा द आर्टिकल यूज झालेला आहे, नंतर रिच आहे। आता सर्वात पहिले जे आहे ना एक गोष्ट समजून घ्या, बघा 3 आर्टिकल असतात ए एन आणि नंतर द किंवा दी आर्टिकल। आता सर्वात पहिले तर लक्षात हे घ्या की जे द किंवा दी आर्टिकल असते ना, पहिल्यांदा हे बघा ए एन केव्हा यूज करतो आपण, जर नाम असेल सिंग्युलर आणि काउंटेबल। नाम असेल सिंग्युलर आणि काउंटेबल म्हणजे मग द कुठे यायला पाहिजे, अशा नामाच्या समोर जे सिंग्युलर नाही आहे आणि काउंटेबल नाही आहे, बरोबर आहे। मग आता जर आपण रिच म्हणत असू तर रिच म्हणजे काय असते, श्रीमंत। आता जर का मी म्हणत असेल अ रिच मॅन, अ रिच मॅन म्हणजे काय असते, अ रिच मॅन म्हणजे काय की एक श्रीमंत मनुष्य। आता जर का इथं मी ए आर्टिकल घेतलं नसेल याप्रमाणे जर आपण घेतलं द रिच, याचा अर्थ काय होते माहिती आहे काय की जसं हा फक्त अंबानी बद्दल नसेल किंवा अडाणी बद्दल नसेल किंवा तो जो आपला गुगलचा सीईओ असेल त्याच्याबद्दल नसेल, जगातले जेवढे श्रीमंत लोक असतील ना त्या श्रीमंत लोकांसाठी द आर्टिकल यूज केलेला आहे आणि ते त्यांना रिच म्हटल्या आलेला आहे। मग तो एक माणूस आहे का, नाही, एकापेक्षा जास्त आहे। मग एकापेक्षा जास्त आहे तर आपलं जे आहे ना म्हणजे हे जे रिच आहे ना हे एकापेक्षा मोर दॅन 1 असेल, त्यामुळे इथं इज हे आर्टिकल नाही येणार, तर आपला आर्टिकल कुठले यायला पाहिजे, अनेकवचनवाला। आणि अनेकवचनवाला एकच आर्टिकल आहे जे की आहे आर। वाज नाही आहे, विल नाही आहे आणि कॅन तर यूज नाही शकत, ठीक आहे। त्यामुळे आपलं जे येणारा वर्ब येणार आहे हेल्पिंग वर्ब ते येणार आहे आर। म्हणजे वाक्य कसं बनेल, द रिच आर नॉट ऑलवेज डिसऑनेस्ट, म्हणजे जेवढे श्रीमंत लोक असतात ना ते नेहमी जे आहे ना अप्रामाणिक नसतात, कोणी कोणी प्रामाणिक पण असतात, असं त्या वाक्याचा अर्थ होतो, ठीक आहे। बघा विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा। जे नवीन विद्यार्थी असतील त्यांनी सबस्क्राईब करा चॅनलला, घंटीचं बटन दाबा, जेणेकरून मी जेव्हा नवीन व्हिडिओ अपलोड करेल ना त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळतील आणि अशा प्रकारच्या नवीन नवीन ट्रिक जे आहेत ना ग्रामरच्या ते तुम्हाला शिकायला मिळतील। सर्वांचे खूप खूप धन्यवाद माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल।